नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे। आपण महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे तुम्ही अध्यक्ष आहात। तुम्ही मच्छीमार सेलच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणता उपक्रम राबवणार आहात? म्हणजे देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं आई एकविरा देवीला साकडं घालतोय मी की आई एकविरा देवी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना उदंड आयुष्य द्या। आणि आज कोळी लोकांसाठी त्यांनी भरपूर काय काय केलं आणि काय करतात आणि मच्छीमारांना फार मंत्रालयामध्ये घेऊन बंगल्यावर जाऊन चांगल्या पद्धतीने न्याय देतात असे राज्याचे उपमुख्यमंत्री आज मी बंधू मानले जातात। ते त्यांना मी सख्खे बंधू मानले जातात ते आज अजितदादा पवार साहेब। आणि आम्ही आश्रमात जाऊन आणि फळं वाटप आणि केळी वाटप हा आज कार्यक्रम महिला, कोळी महिला आणि आमचे कार्यकर्ते आणि बंजारा समाज यांना सर्वांना एकत्र घेऊन सविता चव्हाण, प्रभाकर कोळी, हेमंत वैती, सर्व इत्यादी मान्यवर कोळी समाज आणि आम्ही त्या ठिकाणी आश्रमात जाऊन केळी वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत। तसं एकविरा देवीला आम्ही साखळ घातलेलं आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये की दादा राज्याचे मुख्यमंत्री असतील अशा पद्धतीने आज अजितदादा पवार साहेब यांना आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आणि पुढच्या वाटचालीला आम्ही आज सर्व कार्यक्रम घेण्याचा आज आमच्या नियोजन कमिटीने ठरवलेलं आहे। आमच्या देशाचे नेते आणि माझे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे। आमचे महाराष्ट्राचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदूदादा पाटील, मी त्यांना बाबा बोलते, माझे आदरणीय आहेत, मी त्यांचा सन्मान करते। त्यांच्या सूचनेनुसार किंवा आदेशाखाली आम्ही काम करतो। माझं हे भाग्य आहे की मी आज त्यांच्याबरोबर जुळून काम करते आणि जसं चंदूबाबा बोलतील त्या पद्धतीत आम्ही काम करायला तयार आहेत। 22 जुलैला अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीमध्ये एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये जाऊन आम्ही जे होमलेस आहेत, मुलं म्हणावं, लहान मुली आहेत, वृद्ध आहेत, सगळ्यांना आम्ही फळ वाटपचा कार्यक्रम ठेवणार आहोत। तिथं अनेक प्रकारचा अजून योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे। अजून 1-2 दिवस आमच्या हाताखाली आहेत। ह्या 1-2 दिवसामध्ये अजून चंदूदादा पाटीलच्या नेतृत्वाखाली ज्याही प्रकारचं आम्हाला कामगिरी करण्यात येईल त्या पद्धतीत आम्ही काम करून दादांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करू। आणि त्या दिवशी आम्ही अजितदादांना महिलांतर्फे आमचा बंजारा समाज असो, आगरी कोळी समाज असो आणि चंदूदादा पाटीलच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप सारा प्रयत्न करणार आहे की दादांना भेट देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ आणि पुढच्या वाटचालीसाठी भरभरीची शुभेच्छा देऊ। आणि आई एकविरा मातेला मी वंदन करून सांगते की आज आमचे दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, पण आम्ही त्यांना वंदन करतो, साकडा घालतो। जसे आमचे चंदूबाबा बोललेत की येत्या काळात त्यांना आम्ही मुख्यमंत्री होताना बघण्याची विनंती करतो। नमस्कार, आपल्या देशाचे आदरणीय नेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस 22 जुलै 2025 रोजी सर्व राज्यभर आणि देशभर गाव पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती साजरा करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रम त्या दरम्यान राबवण्यात येणार आहेत आणि या विविध उपक्रमात मच्छीमार सेल सहभागी असणार आहे। मच्छीमार सेलच्या वतीने जिल्हा पातळीवर व गाव पातळीवर विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत आणि मच्छीमार सेलच्या वतीने आणि समस्त कोळी समाजाच्या, आगरी कोळी समाजाच्या वतीने अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आई एकविरा मावळी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच एकविरा आई चरणी प्रार्थना। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज नंबे। पुढील बातमीसाठी अपडेट राहा। प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।